श्री स्वामी समर्थ. कधी अचानक रस्त्यात मुंगूस दिसला आहे का? अनेक लोक त्याच्याकडे साधा प्राणी म्हणून बघतात, पण हिंदू धर्मात मुंगूस हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. शास्त्रानुसार मुंगुसाचा संबंध थेट धनाचे दैवत कुबेराशी जोडला जातो. असं म्हणतात, ज्याच्या आयुष्यात अचानक मुंगूस दर्शन देतो त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होते. आज आपण जाणून घेणार आहोत मुंगूस दिसणे नेमके काय सांगतं आणि तो दिसल्यावर काय करावं. आजच्या काळात मुंगूस दिसणं फार दुर्मिळ झालं आहे, पण जेव्हा तो दिसतो तेव्हा तो रिकामा संकेत घेऊन येत नाही. मुंगूस हा नकारात्मक शक्ती नष्ट करणारा प्राणी मानला जातो. जिथे मुंगूस वारंवार, जिथे संकट जास्त काळ टिकत नाही. जर तुम्हाला सकाळी घराबाहेर मुंगूस दिसला तर तो आर्थिक प्रगतीचा संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या मेहनतीचा फळ आता मिळण्याची वेळ जवळ आली आहे. जर दुपारी किंवा सायंकाळी अचानक मुंगूस दिसला तर लवकरच एखादी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते. कधी कधी लोक सांगतात, मुंगूस दिसल्यानंतर त्याच्या आयुष्यात अचानक धनलाभ झाला, काही अडलेले पैसे मिळाले, काहींची नोकरी लागली, तर काहींचा व्यवसाय अचानक वाढ झाली. तर तुम्हाला मुंगसाची जोडी दिसली तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ घरात सुख, शांती आणि समृद्धी एकत्र येणारा आहे. जर मुंगूस त्याच्याकडे थेट पाहत थांबला तर समजा ब्रह्मांड तुम्हाला संकेत देत आहे. अशा वेळी घाबरू नका, मन शांत करा आणि हात जोडून नमस्कार करा आणि मनातल्या मनात बोला, हे कुबेराच्या दूत, माझ्या घरात सुख समृद्धीचा वास होऊ दे. असं श्रद्धेने म्हटलं तर शुभ संकेत मिळतं असं मानलं जातं. जर मुंगसाचे नसतं याचा अर्थ तुमच्या जवळ असलेली आर्थिक अडचण कमी होणार आहे. स्वप्नात मुंगूस दिसणं ही खूप शुभ मानलं जातं. असं स्वप्न सांगितलं की तुमच्या आयुष्यातील पैशाची अडचण आता कमी होणार आहे. श्री विष्णू आणि कुबेराची कृपा तुमच्यावर होण्याची शक्यता वाढते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंगूस दिसल्यावर त्याचा त्रास देऊ नका, त्याला दगड मारू नका किंवा त्याला घाबरवू नका, कारण शुभ संकेताचा अपमान केल्याने त्याचा फळ कमी होत असतं असं मानलं जातं. मुंगूस हा केवळ प्राणी नाही, तो नशीब बदलण्याचा संकेत आहे. श्रद्धा ठेवा, योग्य वेळी संकेत मिळतातच. स्वामीवर विश्वास ठेवा, योग्य क्षणी तुमचेही भाग्य उजळेल. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच माहितीसाठी सखी मराठीला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.